33% महिला आरक्षणावरून मोदी सरकारला मोठा झटका। घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत पडलं। लोकसभा विधानसभेच्या जागा वाढणार नाहीत। लोकसभेत डिलिमिटेशन विधेयकाच्या बाजूने 298 तर विरोधात 230 मतं। विधेयक मंजूर होण्यासाठी 2/3 मतं मिळाली नाहीत। हे केवळ महिला आरक्षणाचं विधेयक नव्हतं, तर भारताची राजकीय रचना बदलण्याचा प्रयत्न होता। जुना कायदा आणा, आम्ही पाठिंबा देऊ, राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा। संसदेच्या पायऱ्यांवर एनडीए खासदारांची घोषणाबाजी। घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर सत्ताधारी आक्रमक। केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक। उद्या सकाळी 11:30 वाजता बैठकीला सुरुवात होणार। महिला आरक्षण विधेयक संसदेत नामंजूर झाल्यानंतर चर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींचा विरोधकांना घरचा आहे। भारतीय महिलांसाठी हा दुःखद दिवस। महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्यानं चतुर्वेदींची नाराजी। उद्धव ठाकरे उमेदवार असल्यास विधान परिषद बिनविरोध होण्याची दाट शक्यता। मात्र विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसही आग्रही, तर मवियानं चांगला निर्णय घेतल्यास निवडणूक बिनविरोध, भाजपची भूमिका। तामिळनाडू निवडणुकीत थलपती विजय यांच्या पक्षाकडून घोषणांची खैरात। नववधूला 8 ग्रॅम सोन्यासह रेशीमची साडी, 8 सिलेंडर मोफत, दरमहा महिलांना 2,500सह 200 युनिट मोफत वीज देण्याचा वायदा।